शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे सध्या आमच्यासोबत आहे. दादा, 2 दिवसापासून एक चर्चा होती की तुम्ही नाराज आहात, नॉट रिचेबल आहात. काय खरं होतं, काय सांगणार? मी नाराज वगैरे काही नव्हतो. हा कुणीतरी मीडियाने काही माझ्या हितचिंतकांनी पसरवलेला गैरसमज होता. कारण मी आता काही चेकिंग केली तेव्हा माझ्या लक्षात आलं ते असं आहे. माझं आणि साहेबांचं 31च्या दिवशी दुपारी 12 वाजता सर्व बोलणं झालं. उदय सामंतचं आणि माझं साहेब बोलणं झालं. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांचं आणि माझं सुद्धा बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर मी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत इथे होतो. 31 होता म्हणून माझ्या बायका मुलांना घेऊन थोडंसं मी एका कार्यक्रमाला होतो, पारिवारिक कार्यक्रमाला गेलो होतो. आणि परत रात्री 2 वाजेपर्यंत माझं सर्वांचे फोन पण रिसीव्ह करत होतो, सर्वांना फोन पण करत होतो विशेषची. आता 2-3 नंतर तर माणूस झोपायला जाणार ना बाबांनो. झोपलो, सकाळी उठलो आणि त्या दिवशी कुठं तसे काही रॅली बिल्या नव्हत्या म्हणून मी थोडंसं घरातून लेट निघालो. आणि त्याच दिवशी मी पियुष गोयल साहेबांची 4 वाजता असणारी सभा अटेंड केली दहिसरमध्ये. मग प्रश्न येत होता कुठे नाराजीचा. एकनाथ शिंदे साहेबांशी माझं आमच्या प्रमुख नेत्यांशी बोलणं झाल्यानंतर नाराज होण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण ठीक आहे, चांगलं आहे. कुठे नाही कुठे तर तुम्ही आपलं मला टी व्हीवर दाखवत असता त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. पण चर्चा अशी पण आहे की तुम्ही नाराज होता, त्यामुळे आज उदय सामंत साहेब तुमच्याकडे आले होते आणि तुम्हाला जी नाराजगी होती ती दूर केली. ही तुमची मीडियाची चर्चा आहे. ते उदय सामंत पण 4 वेळा बोलले मग अशी. उदय सामंत हे माझे सहकारी आहेत, आमचे पक्षाचे 2 नंबरचे नेते आहेत. आणि तुम्ही बघत असाल एकनाथ शिंदे साहेबांनंतर, श्रीकांत शिंदे साहेबांनंतर जर माझ्या मतदारसंघामध्ये कोण येत असतील तर उदय सामंत येतात. त्यांचे माझे असणारे चांगले संबंध. आणि मला काही उमेदवारांना, आता बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म भरले होते, तर एकटा मी समजवणं थोडंसं अवघडसुद्धा गेलं असतं. म्हणून त्याच्यासाठी मी त्यांना ते इथे मला भेटायला आले होते की प्रकाश त्याच्या बाबतीत काय करायचं. आणि तुम्ही बघितलं असाल आम्ही बरोबर 12 वाजता इथे बसलो आणि 3 तासामध्ये 9 उमेदवारांना आम्ही फॉर्म पाठी घ्यायला लावले. हा सुद्धा रेकॉर्ड नाही का म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे साहेबांवर असणारं प्रेम आणि महायुतीचा असणारा नियम, ह्या नियमाच्या आम्ही कुठेही कधी पुढे गेलेलो नाही. त्यामुळे उदय सामंत तिथे आले आणि मला आणखीन भर भेटली, मला आणखीन आधार आला की बाबा माझ्या लोकांना समजवण्यामध्ये ते सुद्धा मला मदत करतील. त्यांनी मदत केली, त्याचा मला आणखीन फायदा झाला. म्हणून मी आज एवढ्या लोकांना 99% मी रिझल्ट दिला आहे. 99% लोक आमची बसलेली आहेत. आणि हे यश उदय सामंतजी आणि मी केलेल्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. आणि आमच्या साहेबांवर विश्वास ठेवून चालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे झालेलं आहे असं मला वाटतं. कार्यकर्त्यांची इच्छा होती की राज ठाकरेला उमेदवारी मिळलं पाहिजे, पण त्याला उमेदवारी दिली नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण एक नाराजगी होती. राज सुर्वेला उमेदवारी दिलं पाहिजे होतं, पण दिलं नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण एक नाराजगी होती. त्यांना आता तुमच्या बोलणं झालं का कार्यकर्त्यांना? असं आहे, इच्छुक असणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. राज सुर्वेंनी महानगर निवडणूक आयोगाकडून एकतरी फॉर्म घेऊन आला होता का फॉर्म भरायला? जरा तपासा, जाऊन चेक करा. राज सुर्वेने AB फॉर्म नंतर येतो ना, पहिला फॉर्म भरावा लागतो, तो फॉर्म भरला होता का ते पण चेक करा. आणि राज सुर्वे त्याच्यानंतरसुद्धा पाहिजे तर मी अपक्ष पण त्याला निवडून काढू शकतो, एवढी ताकद आहे माझी इथे. पण ते सुद्धा आम्ही केलं का? नाही ना. तर आम्ही फॉर्मच आणला नव्हता, आम्ही फॉर्मच भरला नव्हता, काहीच केलं नव्हतं. ठीक आहे, इच्छा व्यक्त करणं, आमच्या ताईची पण इच्छा प्रचंड आहे, नाही पुरी करू शकलो. शेखर शेरीची इच्छा आहे प्रचंड, नाही पुरी करू शकलो. असे किती प्रकाश पुजारी तर माझा जीवनभरचा साथीदार आहे. 40 वर्षापासून माझ्याबरोबर आहे. जगदीश 40 वर्षापासून माझ्याबरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वाईट काळात असणाऱ्या साथीदारांची इच्छा त्यांनी ठेवणं चुकीचं आहे का? आणि इच्छा असेल तर माणूस थोडासा भडकतो. कोण गरीब डोक्याचा असतो, कोणी शांत डोक्याचा असतो, थोडंफार असं होतं. विपुल दोषी इतका त्या वार्डामध्ये काम करतो, प्रचंड गेली 5 वर्ष लगातार काम करतोय. प्रचंड त्यांनी कामं केली होती, प्रचंड खर्च केला होता, नाही त्याला न्याय देऊ शकलो. असं आहे, आम्ही सुद्धा 125 सीट मागितल्या होत्या. मला माहिती आहे आमची परिस्थिती काय झाली. 125वरून शेवटी 90वर आम्हाला यावं लागलं. तरी पण सन्मानजनक आम्हाला सीट दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आता हे 90 ज्या
गट झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा वाटा जाणार ना त्याचा जास्त हे भोग मला आला की माझ्याकडे थोडं जास्त गेल्या, म्हणून कार्यकर्त्यामध्ये नाराजगी होती. ज्यांनी सच्च्याने काम करतात त्यांना थोडंसं दुःख तर होणार ना, माणूस आहे शेवटी भावना, ते देव नाही, माणूस आहे, त्यांना दुःख होणार. त्यांनी थोडंसं दुःख व्यक्त केलं म्हणून मी एक दिवस आणखी शांततेने घेतला, कारण ते सुद्धा नॉर्मल व्हायच्यावर आले पाहिजेत ना. त्याच दिवशी जर मी त्यांना बोललो असतो फॉर्म भरला, त्याच दिवशी जर मी बोललो असतो तर ते वातावरण बिघडवण्याचं काम झालं असतं. म्हणून 31 आहेत त्यांनासुद्धा एन्जॉय करू द्या. मी त्या दिवशी फक्त शांततेने घेतलं. माझा फोन बंद नव्हता. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो होतं सर्वांना की आपल्याला चांगलं काम करायचं आहे, अजिबात कुणी इकडे काही करायचं नाही. आणि आज मी ते करून दाखवलेलं आहे, आज आम्ही ते केलेलं आहे. महायुतीसाठी प्रचार करणार आहेत का तुम्ही? अरे कालच मी सभा घेतली राजानू, मला बोलायला होत नव्हतं, काल माझा घसा प्रचंड खराब होता, तरीसुद्धा कालच मी एवढी मोठी सभा घेतली, त्यामध्ये कमी बोललो आणि पण सभा घेतली मी. आणि आजसुद्धा पियुष गोयल साहेबांची सभा आहे माझ्याकडे, माझ्या मतदारसंघामध्ये ठेवली, तिथे मी भाषण करणारच आहे. आता जर मी असं काय असतो महायुतीचा प्रचार करणार की नाही करणार, तर मग एवढे उमेदवार मी बसवलेच असते कशाला, मी इनिशिएटिव्ह पार्टच घेतला नसता. आणि कोण कोण उमेदवार होते आणि कुठल्या वार्डमध्ये वार्ड क्रमांक 16 जास्मिन दोशी, नेहा सक्रिय होती, दोघांनाही बसवण्यामध्ये आम्ही यश ठरलो आहे. 7 नंबरमध्ये आमचा विधानसभा प्रमुख भूपेंद्र कवळी होता, त्यालासुद्धा बसवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. 25 शेखर शेरे, तुम्ही पण ऐकत असाल त्याचा, मागे येऊन शो फार मोठा करतो, शेखर शेरेला समजवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. 5 नंबर ह्या वार्डमध्ये नितीन जगताप सगळा एक चांगला कार्यकर्ता आमचा आहे, त्यानेसुद्धा अपक्ष भरला होता, त्यालासुद्धा बसवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. मीना सुर्वे होती, तिनेसुद्धा फॉर्म भरला होता, तिलासुद्धा बसवण्यामध्ये यशस्वी ठरलो. दीपिका पार्सेकरीचे वडील आहेत, ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि ते काँग्रेसच्या जमान्याची लोकं होती आणि आता तुम्ही बघितलं असेल 1200 ट्रेनिंगची सोसायटी ते चालवतात, त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनासुद्धा बसवण्यामध्ये मी यशस्वी ठरलो. प्रकाश पुजारीचा जो वाद होता तुम्हीच टी व्हीवर दाखवलं होतं, मला शिव्या घातल्या, प्रकाश दरेकरला शिव्या घातल्या, त्याची पण समजूत करून टाकण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहे. म्हणजे सर्वच्या सर्व 8-9 लोकांना आम्ही शांत करण्यामध्ये यशस्वी ठरले आणि आता ते आजपासून कामाला लागणार आहे. सर्व संध्याकाळी तुम्हाला सर्व दिसतील. एक शेवटचा प्रश्न आहे, कार्यकर्त्यांना काय संदेश देणार तुम्ही? कार्यकर्त्यांनी एकच केलं पाहिजे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, थोडासा नशिबाचा पण भाग कुठेतरी असावा लागतो आणि त्यामुळे कुणीही डिमोरलाइज न होता, अपयश म्हणजे जगातलं अंतिम सत्य नाही आहे, अपयशानंतरच आपल्याला आणखी काहीतरी चांगलं घडतं. त्यामुळे हे त्यांनी थोडंसं पचवायला शिकलं पाहिजे आणि पुन्हा महायुतीचे प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मताने कसा निवडून येणार याच्यासाठी अथक परिश्रम करा. अजून एक चर्चा होत आहेत मुंबईमध्ये की मुंबईचे महापौर कोण होणार. MIM वाले सांगतात की खान पठाण होणार आहेत, कृपाशंकर सिंग यांनी बोलले आहेत की उत्तर भारतीय होणार आहेत, ठाकरे बंधू सांगतात की मराठी होणार आहेत. तुमची काय इच्छा आहे? महापौर बनण्याचं श्रेय आहे ते नगरसेवक किती निवडून येतात त्याच्यावर असतं. ज्याचे 150 ज्यांचे आले ते महायुतीचा ते महापौर बसवण्याचं काम करणार आहेत. आता थोडे दिवस थांबा, चित्र सरवली 16 तारखेला तुमच्यासमोर चित्र दिवसभरात सरळ ठरलेलं असेल, खुलं असेल. त्यामुळे थोडंसं आपण संयम बाळगा असं मला तर खात्री आहे, मनापासून खात्री आहे की महायुतीचाच महापौर बसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.